मिशन 1857 सुरू झालेला स्वातंत्र्याचा महायज्ञ अनेक महान वीरांच्या बलिदानाने 15 ऑगस्ट 1947 शांत झाला। पण या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये एका वीरांनी आपले प्राण दिले। अशाच एका वीराची शूर कथा मी सादर करत आहे। नमस्कार, मी प्रसन्न अवताडे, ज्या मातीत स्वराज्याचे स्वप्न पाहणारे अखंड हिंदुस्थानच्या हृदयात वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। त्याच मातीत 1909 साली पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे पडवळ गावात बाबू गेनू यांचा जन्म झाला। बाबू गेनू लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते। बाबू गेनू लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मिळेल तो रोजगार करण्यासाठी हे कुटुंब मुंबईला आले आणि बाबू गेनू कापड तयार होणाऱ्या गिरणीमध्ये काम करू लागले। पण बाबू गेनू यांच्या मनामध्ये देश विचार सदाच चालू होता। देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे अशी धडपड त्यांच्या मनात कायम चालू होती। तेव्हा देशात ब्रिटिश सरकार विरुद्ध चळवळीने जोर ठरला होता। सायमन कमिशन विरोधात आणि गांधीजींनी काढलेल्या मिठाच्या सत्याग्रहात बाबू गेनू हे सहभागी होते। परदेशी मालाला विरोध केल्यामुळे आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये रस्त्यावर उतरल्यामुळे त्यांना वडाळ्याच्या सक्त मजुरीची सजा लागली। पण शिक्षणाला घाबरेल तो क्रांतिकारी कसला। शिक्षा भोगल्यानंतर त्याच क्रांतिकारी आंदोलनामध्ये ते सहभागी झाले। सविनय कायदेभंग चळवळीने जोर ठरला होता। मोर्चे आंदोलने रोजच्या रोज निघत होती। अशाच आंदोलनाचा एक दिवस 12 डिसेंबर 1930 साली मुंबईच्या काळबागादेवी परिसरामध्ये परदेशी मालाने भरलेले 2 ट्रक कोर्ट मार्केटला जाण्यासाठी निघाली होती। क्रांतिकाऱ्यांना याची माहिती मिळाली। त्याच क्रांतिकार्यामध्ये 22 वर्षाचे बाबू गेनू हे एक होते। हनुमान रोडवर ट्रक थांबवण्याचे ठरवले। तिथे मोठी गर्दी जमा झाली। जॉर्ज पेजर या व्यापाऱ्याची ट्रक होती याची माहिती मिळताच त्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांची मदत मागवली। पोलीस क्रांतिकारी रस्त्याच्या मध्येच उभे राहिले। पोलीस त्यांना बाजूला करण्यासाठी जमा झाले। परत क्रांतिकारी रस्त्याच्या मध्येच उभे राहिले। बाबू गेनू हे तर रस्त्याच्या मधोमध आडवे छापले होते। काही झाले तर ट्रक पुढे जाऊन द्यायचा नाही असा निर्धार त्यांनी मनाशी केला होता। तिथे उपस्थित असलेला ब्रिटिश तर्जन अधिकारी चिडला आणि बाबू गेनूला बाजूला होण्याचा इशारा दिला।